च्या गेवराईमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंग पंडित समर्थकांमध्ये प्रचंड राडा झाला होता। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झालाय। निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी आज मध्यरात्रीपासूनच बीड जिल्ह्यामध्ये पुढचे 15 दिवस जमावबंदीचे आदेश जारी केलेत। पुढचे 15 दिवस कोणतेही आंदोलन निदर्शनं होणार नाहीत। एवढंच नाही तर 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास देखील मज्जाव घालण्यात आलाय। या दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई झुगारणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस प्रशासनाने दिलेला आहे। दरम्यान ज्या फलकामुळे 2 समाजात ठिणगी पेटली तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वादाचं कारण ठरलेल्या बॅनरजवळ सध्या मी उभा आहे। आपण हे बॅनर पाहू शकता। चलो मुंबई असं आवाहन जे आहे ते या ठिकाणी आमदार विजयसिंह पंडित यांनी केलेलं आहे आणि याच बॅनरचा फोटो जो आहे तो लक्ष्मण हाके यांनी सोशल माध्यमावरती टाकला होता आणि हा फोटो व्हायरल केल्याच्या नंतर विजयसिंह पंडित यांना लक्ष्मण हाके यांनी टार्गेट केलं होतं। हा आपण महामार्ग पाहू शकतो, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हाच महामार्ग जो आहे तो धाराशिव, लातूर आणि सोलापूर या दिशेने येणारे जे काही मराठा समाज बांधव आहेत अंतर्वलय सराटीकडे जाणारे त्याच मार्गावरती हा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि याच बॅनरच्या माध्यमातून चलो मुंबई बहुसंख्येने सहभागी व्हा असं आवाहन जे आहे ते विजयसिंह पंडित यांनी केलेलं आहे। मात्र या बॅनरवरून गेवराईमध्ये जो राडा झाला तो अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद जो आहे तो देखील झालेला आहे आणि त्यामुळेच हाके आणि पंडित हे समर्थक जे आहेत ते दोघांचे ते आमनेसामने आले आणि मोठा राडा जो आहे तो गेवराईमध्ये झाला आणि त्यानंतर सध्या बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश जे आहेत ते 15 दिवसांसाठी लावण्यात आलेले आहे। मात्र वादाचं कारण ठरला तो म्हणजे हा बॅनर। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। बीडच्या गेवराई इथं पंडित आणि हाके समर्थकांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके